कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनी प्रभाग क्रमांक 3 मधील कावळा नाका मेन रोड येथे पाणी पुरवठ्याच्या व्हॅल्व्हमध्ये बिघाड झाल्याने अक्षरशः सुमारे 30 फुटापर्यंत पाण्याचे कारंजे उडत होते। यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। विशेष म्हणजे प्रशासनाला माहिती देऊनही तब्बल 2 तास कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप नगरसेवक विजेंद्रसिंह माने यांनी केला आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित अधिकारी घटनास्थळी वेळेत पोहोचले नसल्याने माने यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। अखेर सुमारे 2 तासानंतर कावळा नाका टाकीचा मुख्य व्हॉल्व्ह बंद करण्यात आला आणि पाण्याची गळती थांबवण्यात आली। विशेष म्हणजे या व्हॉल्व्हचे सुमारे आठवड्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते, मात्र त्यानंतरही पुन्हा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। गेल्या 15 दिवसापासून कावळा नाका आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। त्यातच पुन्हा व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने या भागातील पाणी पुरवठा आणखी विस्कळीत झाला आहे। पाईपलाईनमधील गळती आणि व्हॉल्व्हच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाला वारंवार सूचना करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नगरसेवक विजेंद्रसिंह माने यांनी केला। एका बाजूला नागरिकांनी पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना दुसऱ्या बाजूला लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान सहाय्यक अभियंता अक्षय आटकर हे 2 तासानंतर घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी करून परतले। यावरून नगरसेवक विजेंद्रसिंह माने यांनी त्यांना जाब विचारत प्रशासनाच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली। नागरिकांना पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। वारंवार प्रशासनाला जाग आणूनही दुरुस्तीची कामे गांभीर्याने घेतली जात नाहीत। यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा नगरसेवक विजेंद्रसिंह माने यांनी दिला। आता प्रशासन या पाणी गळतीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार आणि वारंवार नादुरुस्त होणाऱ्या व्हॉल्व्हची योग्य दुरुस्ती कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी पण हा वॉल खराब झाला होता। या वॉल नादुरुस्त असल्यामुळे ह्याच्यावर दुरुस्तीचं काम करण्यात आले आणि काम करून पण हे काम व्यवस्थित झालेलं आहे। आणि आज हे बघताय तुम्ही लाखो लिटर पाणी हे मगापासून वाया झालं नाही। प्रशासनाला बऱ्याच वेळा आठवण करून देऊन पण बऱ्याच वेळा फोन केले प्रशासनाला, पण यांच्याकडनं कुठलीच कारवाई झालेली नाही। आतापर्यंत गेले 2 तासात हे पाणी लाखो लिटर वाया गेले। मगापासून मी 4 ते 5 वेळा सगळ्या अधिकाऱ्यांना पण फोन केले। आज जर आता हा परत वॉल बंद केला, तर याच्यामध्ये परत प्रभाग 3 मधलं सगळं पाणी थांबणार आहे। रुईकर कॉलनी असेल, गाडगे कॉलनी असेल, त्यानंतर बापड कॅम्प असेल, मार्केट यार्डचा परिसर असेल, आज लोणार वसाहत सगळीकडचं पाणी थांबणार आहे। जोपर्यंत एक वॉल रिपेअर होणार नाही तोपर्यंत पाणी सगळं थांबणार आहे। प्रशासनाला प्रत्येक वेळेस आम्ही जाग आणून देतो आहे की हे वॉल रिपेअरची कामं करून घ्या आणि वॉल रिपेअरची दुरुस्तीची कामं पूर्ण झाली नाही तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। गेले 15 ते 20 दिवस झाले या सगळ्यांनी सांगितलेल्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे आणि आज पावसाळा आहे, नदी आमच्या जवळ आहे, पाणी आम्हाला 11 किलोमीटर लांब नाही येत आहे, पण आज आम्हाला पुरेसं पाणी मिळत नाही। ही मोठी आमची समस्या आहे। आता तर प्रशासनाला जाग आणून या पाण्यावरती लवकरात लवकर काहीतरी कारवाई करायला पाहिजे। रोज आम्हाला नगरसेवक म्हणून 4 नगरसेवकांना प्रभाग 3च्या किमान प्रत्येकाला 30 ते 40 फोन आहेत, नागरिकांच्या तक्रारी आहेत। यावर आता तरी प्रशासनानं जागं व्हावं आणि यावर कारवाई करावी ही मी विनंती करतो।